विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात मागील काही दिवसात ड्रग संदर्भात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या। ललित पाटील या ड्रग तस्करामुळे शहरातील ड्रगची समस्या ऐरणीवर आली होती। आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गांजा सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा सापडल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला। 2 आठवड्यानंतरही विद्यापीठाने कारवाई केली नसल्याचा आरोप होतोय। याबाबत जाब विचारण्यासाठी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे पुणे विद्यापीठात पोहोचल्या। यावेळी अंधारे आणि धंगेकरांनी गांजा प्रकरणाबाबत कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांना जाब विचारला। हा गांजा प्रकरण लपवण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले असतील त्यांच्या निलंबनासाठी आणि त्यांच्यावरती वेगळी चौकशी ते करायला तयार असतील। जर ती वेगळी चौकशी होणार नसेल तर आम्हाला येत्या अधिवेशनामध्ये त्यावर चर्चा घडवून आणावी लागेल। आमची हीच मागणी होती की उद्यापर्यंत हा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर हा गुन्हा दाखल नाही झाला तर तुम्ही कोणाला पाठीशी घालताय। एकीकडे पुणे पोर्शे कार प्रकरण, त्यात ससून कनेक्शन, अवैध पब बारचा मुद्दा गाजत असताना पुणे विद्यापीठातील गांजा प्रकरणही तापलंय। त्यामुळे अंधारे आणि धंगेकर आणखी आक्रमक झाल्याचं दिसतंय।